मास इंडिया लाइव में आपका स्वागत है। दौलताबाद ग्राम पंचायत में ग्राम सभा को लेकर जनता में आक्रोश। दौलताबाद ग्राम सभा ली तो जाती है, लेकिन इसके नियम का पालन करना तो दूर की बात है, खुलेआम इसके संविधानिक नियम को तोड़ा जाता है। सरकार के बताए नियम को अधिकारी तार तार करते हुए सभा ही से गायब रहते हैं, जिसके चलते ग्रामीण को इसका खमियाजा भुगतना पड़ता है और सरकार से मिलने वाली सुविधाओं से ग्रामीण की जनता हर बार अधिकारियों की गैर हाजिरी का शिकार होकर वंचित होती जा रही है, जिसके जिम्मेदार शासन से नियुक्त किए हुए अधिकारी है, जो जनता को उनके मूलभूत अधिकार से वंचित कर रहे हैं। मास इंडिया के साथ फरीद शेख की रिपोर्ट। आज त्याला 10 महिने झालेले तरी तुम्ही आजपर्यंत मला ऐकून घ्या। आणखी भरपूर मुद्दे आहे माझे साहेब। बोलो लाला भाई। आज जो है तो दौलताबाद में ग्राम सभा रखी गई थी। ग्राम पंचायत के अंदर से ग्राम अपने यहाँ पे जो है तो ग्राम सभा रखी गई थी, लेकिन जो प्रशासकीय अधिकारी है, घाटी के हो, तलाटी हुए या अपने वन विभाग के हुए, ये कोई भी अधिकारी यहाँ पे जो तो आज हुई नहीं। मेरे को तो ऐसा लगता है आज ग्राम सभा हुई नहीं साहब। ग्राम सभा जो है तो निलंबित हो गई, ग्राम सभा हुई नहीं। साहेब आपलं म्हणणं काय तुपे साहेब? शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केली होती। नियमाप्रमाणे गाव पातळीवरील सर्व सरकारी शासकीय कर्मचारी यांनी ग्रामसभेला उपस्थित राहणं बंधनकारक आहे आणि त्यांना ग्रामसभेत उपस्थित राहण्यासाठी आम्ही सूचना दिलेली आहे, पत्र दिलेलं आहे। परंतु काही कर्मचारी आले, काही उशीर आले, काही आले नाही, येणं बंधनकारक आहे। का नाही आले तुम्ही पुढची कारवाई यांच्यावर करणार का? जे नाही आले त्यांच्यावर काय कारवाई? याच्याकडून कारण मागवण्यात येईल। हो, का नहीं आले? अगर ये प्रशासकीय अधिकारी कभी आती तो जैसा कुछ भी चीज का मसला मसाला है तो हल करता। घाटी का अगर रहे तो घाटी का मसला डाल सकते हैं। तलाटी का अगर फेरफार का है तो तलाटी को बोल सकता है कि कोई अड़चन नहीं। ये कोई भी अधिकारी नहीं आएगा। यही देखो, ये काशी भाई कुछ मसला मसाला लेके आया तो अधिकारी यहाँ मौजूद नहीं है। सर उभं राहा ना, तुमची माहिती द्या ना। मेरे बच्चों की 3 गाड़ी बोल दिए वो फोटोग्राफी आपण मोफत करतो, पण गरोदर मातांची करतो। ऐका तुम्ही व्यवस्थित। आम्ही सांगतो कोणाकोणाला दिलं सही आहे कोण हे लोक। नाही तर तसा तुम्ही कॉलम याच्यात एक लिहून घ्या सर, की कोणतेही प्रशासकीय अधिकारी, एक मिनिट ऐका ना, कोणताही प्रशासकीय अधिकारी म्हणजे तुम्ही कोण 2 अधिकारी इकडे आहे आणि त्याच्याऐवजी दुसरे प्रशासकीय अधिकारी इकडे उपस्थित नाही, हे याचं नमूद करून मग त्याची सहाय्य घ्या ना। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कायद्यानुसार ग्रामपंचायतची कोणतीही विशेष असू सभा, विशेष सभा असू, सर्वसाधारण सभा असू, कोणतीही ग्रामसभा असेल तर त्यासाठी ग्राम पातळीवरलं शासनाने काय म्हणलेलं आहे, ग्राम पातळीवर जे कर्मचारी म्हणजे त्या गावाच्या कक्षेत जे काम करतात त्यांनी त्या ग्रामसभेमध्ये स्वतः उपस्थित राहणं आणि आपल्या आपल्या योजनेसंबंधी माहिती देणं हे बंधनकारक आहे। शासनाला बंधनकारक आहे ना, बंधनकारक आहे। त्या अनुषंगाने आम्ही बघा पशुधन विकास अधिकारी गट अ ज्या मॅडम आहे आपल्या, बरं ते सोडा ना, ते उपस्थित आहे का ते बोला। त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांचं रिसिव्ड पण आहे। नाही ते उपस्थित आहे का? वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद यांच्या वतीने या ठिकाणी मनीष फुलारे साहेब उपस्थित आहे का उपस्थित? हो, आहे। बर, त्याच्यानंतर मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा यांना आम्ही पत्र दिलेलं आहे, त्यांची रिसिव्ड पण आहे। उपस्थित आहे का ते? परंतु त्यांचा फोन आला होता, आमची शाळा 12 वाजेपर्यंत असते। बर, पुढचे 12:30ला आम्हाला जिल्हा परिषदला नाही दुसरे अधिकारी कोणते होते? शिक्षण अधिकारी यांनी बोलावलं असल्यामुळे मला तिकडे जावं लागेल म्हणून त्यांचा मला फोन आला होता। ते पण ग्रामसभेला आलेले नाही। वनपाल यांना पण आम्ही दिलेलं आहे पत्र। तलाठी सध्या दौलताबाद यांना पण पत्र दिलेलं आहे, ते उपस्थित आहे का? नाही। बर, त्याच्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजना ज्या पर्यवेक्षिका मॅडम आहे काथार मॅडम, त्यांना पण आम्ही पत्र दिलेले आहे। अंगणवाडी सेविका यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्या ग्रुपवरती पण तुम्ही टाकलेलं आहे ग्रामसभेची नोटीस त्याच्यातून कोणी उपस्थित आहे का सर? नाही। तसंच आशा स्वयंसेविका सर्व, हो आशा स्वयंसेविका सर्व यांना पण दिलेलं आहे आणि त्यांच्या ग्रुपवर पण आम्ही शेअर केलं होतं। महावितरणचे उपअभियंता महावितरण दौलताबाद यांना सुद्धा आम्ही दिलेलं आहे। ग्राम पातळीवरले जे सगळे कर्मचारी आहेत सर्वांना आम्ही आजच्या ग्रामसभेची सूचना दिलेली आहे। आता मला सर तुम्ही मास इंडिया लाईव्हच्या माध्यमातून माझा प्रश्न आपल्याकडे असा आहे, ॲज अ दौलताबादचे ग्रामविकास अधिकारी आपल्याकडे मी एक प्रश्न उपस्थित करतोय की जेव्हा कोणताही प्रशासकीय अधिकारी जे आपण नमूद केलं ते उपस्थित नाही, ते उपस्थित नसल्यामुळे ही जी ग्रामसभा आपण भरवलेली आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे?
कायदेशीर याला ग्रामसभा मानता येते का नाही? जी ग्रामसभा आयोजित केली जाते ती कायदेशीरच आहे. बर ग्रामपंचायत पातळीवरील गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांनी या ग्रामसभेला उपस्थित राहणे हे बंधनकारक आहे. बर. ते जर आले नसेल तर त्यांच्या वरिष्ठाकडे आपण तसं अहवाल करू. तक्रार असं आपण काय- करणार, आपल्या हो, कार्यालयातर्फे आम्ही आपण पाठवून तक्रार देऊ. करणार आहे. आम्ही पाठवून देऊ. बर. तुम्ही आणि ग्रामसभेमध्ये महत्त्वाचं- स्वाक्षऱ्या करा. तुमचं म्हणणं काय आहे ते बर. आम्ही लिहून घेऊ. तुमच्या नावानिशी ठराव होईल आणि या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना करण्यात येते या कायद्यानुसार. परंतु हे ग्रामसभेला येत नाही. या गोष्टी नियमात आम्ही सूचना होण्याची कार्यवाही हे आपल्याकडे गावात एक तक्रार आलेली आहे की एका मुलांना कोणाला तरी कुत्रा चावला आणि त्याला इंजेक्शन ते सरकारी दवाखान्यात नाही भेटला. आता ते डॉक्टर साहेब इकडे आलेले आहेत, ते त्यांच्याकडे तक्रार जाणार. तर या आजच्या कारणामुळे जे अधिकारी वर्ग इकडे उपस्थित असला तो लोक त्यांच्याकडे समस्या मांडणार ना. फक्त ग्रामविकास अधिकारी म्हणून आपण सगळी समस्या सोडवू शकत नाही. आणि त्यामुळेच कायद्याने ही तरतूद केलेली आहे की सर्व अधिकाऱ्यांनी इकडे हजर राहावे. आणि ये जे मैं मासिक लाइव की तरफ से आप लोगों को दिखाना चाहूँगा कि यहाँ पर बार बार वही चीज़ हो रही है। मुख्यमंत्री के आदेशित किए जाने के बाद भी यहाँ पर जो अधिकारी वर्ग के लोग हैं वो यहाँ पर नज़ारत देखने को मिले। यहाँ पर कोई भी प्रशासकीय अधिकारी सिवाय दवाखाने के एक डॉक्टर आए हैं और दूसरे हमारे दौलताबाद के ग्राम विकास अधिकारी, ये दो प्रशासकीय अधिकारियों के सिवा यहाँ पर ग्राम सभा में कोई मौजूद नहीं है। मैं आगे की अपडेट आपको देते रहूँगा।